ब्रह्मलिंग युवक मंडळ पापामाळ यांच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून पापामाळा प्रीमियर लीग आयोजित केली जात आहे। या स्पर्धेसाठी विशेष टी शर्ट डिझाईन करण्यात आले। या स्पर्धेसाठी विशेष टी शर्ट डिझाईन करण्यात आले असून या टी शर्टचे अनावरण पापामाळा येथे करण्यात आले। त्याचप्रमाणे यंदाही प्रतिष्ठित टूर्नामेंट 6 एप्रिल 2025 रोजी पापामाळा ग्राउंड येथे आयोजित केला जाणार आहे। या क्रिकेट स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत। ब्रह्मलिंग युवक मंडळ पापामाळा न्यू शिवाजी कॉलनी या युवक संघाच्या वतीने गेली 4 वर्ष पापामाळा प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते। ही स्पर्धा या भागातील विद्यार्थ्यां या मुलांच्यासाठी मर्यादित असून या स्पर्धेमागचा उद्देश आहे की मुलांनी मैदानावर यावं। तुम्ही सध्या पाहताय बरीचशी मुलं ही मोबाईल आणि टीव्ही सारख्या माध्यमाच्या समोर बसून असतात, त्यामुळे मैदानी खेळांची कुठेतरी कमतरता वाटते। त्याचबरोबर मैदानी खेळ न खेळल्यामुळे बऱ्याचशा मुलांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागत आहे। डोळ्याचे आजार, हृदयाचे आजार हे वाढत चाललेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये मुलांनी मैदानामध्ये येऊन खेळावं, त्यांना खेळाची ओढ लागावी आणि या भागातील युवक यांच्या वतीनं गेल्या 4 वर्षापासून ही स्पर्धा भरवण्यात येत आहे। खेळानं मुलांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत असतो। तुम्ही पाहताय खेळामुळे खेळाडूवृत्ती निर्माण होते, त्याचबरोबर हार आणि जीत पचवण्याची क्षमता मुलांच्यामध्ये निर्माण होते। अलीकडे बरीचशी मुलं आत्महत्या करताना आपण पाहताय। आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना हार आणि जीत पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि हा पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून या भागातील जी मुलं आहेत या मुलांनी मैदानावरती यावं, त्यांनी खेळावं, खेळाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि शारीरिकदृष्ट्या ही मुलं तंदुरुस्त व्हावी यासाठी म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे। गेली 4 वर्ष ही स्पर्धा होत आहे, हे 4थं वर्ष आहे। 3 वर्ष यापूर्वी ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळपास या भागातले 8 संघ भाग घेतात। 4 ओव्हरची ही स्पर्धा आहे, पण अतिशय चुरशीची आणि भरपूर मनोरंजन देणारी ही स्पर्धा या ठिकाणी दरवर्षी आयोजित केली जाते। ही स्पर्धा येत्या रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि या स्पर्धेचं एक घोषवाक्य आहे, हरलो तरी चालेल पण पुन्हा हाच खेळ खेळाडूवृत्तीने खेळायचा आहे। आणि अशी पवित्र भावना मनात घेऊन येथील युवक ही स्पर्धा यशस्वी करून दाखवतील यात शंका नाही। तेव्हा या स्पर्धेचा लाभ आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांना प्रोत्साहन देण्याकरिता समस्त नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा असं मी ब्रह्मलिंग मंडळाच्या वतीनं सगळ्यांना विनंती करीत आहे। धन्यवाद। सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सामना रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।